आणि मुंबई पोलीस दलासाठी एक अत्यंत महत्त्वाची असलेली ही दृश्य। सदानंद दाते हे मुंबई पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारतानाची ही दृश्य। सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे। 3 जानेवारीपासून ते या पदावर विराजमान होतात। आज ते या पदाची सूत्र स्वीकारत असतानाची ही दृश्य। रश्मी शुक्ला यांच्याकडून ते या पदाची सूत्र स्वीकारतात। पुढचे 2 वर्ष ते या पदावर असतील। मुंबई पोलीस दलामधलं अगदी सर्वसामान्यांना माहीत असलेलं नाव म्हणजे सदानंद दाते। मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्या दहशतवादी हल्ल्याला आपल्या टीमसह समोरून तोंड देणारे अधिकारी अशीही त्यांची मुंबई पोलीस दलामध्ये ओळख आहे। एवढंच नव्हे तर या हल्ल्यानंतर ज्या उपाययोजना मुंबई पोलीस दलामध्ये करण्यात आल्या, देशाच्या पोलिसांमध्ये करण्यात आल्या, त्या सगळ्यामध्ये एक अग्रगण्य नाव होतं ते म्हणजे सदानंद दाते। आणि याच सदानंद दातेंकडे आता मुंबई पोलीस दलाचे प्रमुख म्हणून, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख म्हणून धुरा सोपवण्यात आलेली आहे। अमेय चुंबळे माझे सहकारी या संदर्भात आणखीन माहिती आपल्याला देत आहेत। अमेय, पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांनी पदभार घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या नावाची फक्त उत्सुकताच नव्हती तर सगळ्यांना अभिमानही वाटत होता की एक मराठमोळं नाव या पदावर विराजमान झाले। हो कविताजी, तुम्ही आता म्हणाला तसं सदानंद दाते यांची आतापर्यंतची कारकीर्द ही अतिशय दैदिप्यमान आणि लक्षणीय राहिलेली आहे। आपण त्यांची कारकीर्द पाहिली तर ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख राहिलेले आहेत। ते क्राईम ब्रांचचे प्रमुख राहिलेले आहेत। तसंच ते नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी जी NIA आहे त्याचे आतापर्यंत ते प्रमुख होते। त्यांना महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद द्यायचं म्हणून त्यांना तिकडनं त्यांच्या कर्तव्यातून रिलीव्ह करण्यात आलं होतं। आणि गेल्या काही वर्षात दुर्दैवाने भारतात जे काही आतंकवादी हल्ले झाले किंवा ज्या काही कारवाया झाल्या आणि जे हल्ले आपण अवॉइड केले, टाळले, मात्र ज्याच्यात ज्या अटक झाल्या त्या सगळ्या जो तपास होता तो लीड करणे, ते सगळे नेतृत्व करणे, हे सगळं सदानंद दाते यांनी केलं। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की NIA ही देशातली अतिशय प्रतिष्ठित आणि खूप चर्चित अशी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहे। त्यामुळे त्याच्या प्रमुखपदी जे तुमचे क्रेडेन्शियल्स लागतात किंवा तुमची जी कारकीर्द लागते ती अतिशय बेदाग आणि खूप उच्च कोटीची लागते। आणि तसे सदानंद दाते हे IPS ऑफिसर आहेत। जसं आपणही आता सांगत होतात की 26/11च्या हल्ल्यामध्ये त्यांनी ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणजे समोरून लढा देणे किंवा स्वतः नेतृत्व करणे असं त्यांनी केलं होतं। आणि इथे आपण सांगितलं पाहिजे की कसा बंडेचा साथीदार हे जेव्हा त्या दक्षिण मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये घुसले होते तेव्हा तिथे अनेक गर्भवती महिला होत्या, बाळंतिणी होत्या, अगदी तान्ही मुलं होती, डॉक्टर, नर्सेस सगळे होते। मात्र तिथे सदानंद दाते यांनी कसाबचा थेट त्या सामना केला, थेट त्याला काउंटर केलं। आणि तिथे दाते आणि ह्यांची टीम पोचल्यामुळे कसाबला त्याचे जे काळे मनसुबे होते त्या हॉस्पिटलमध्ये ते पूर्ण करता आले नाहीत आणि त्याला सेंट झेवियर हॉस्पिटलच्या दिशेने पळत जावं लागलं। आणि मग पुढे त्यांनी ती पोलिसांची गाडी हायजॅक केली वगैरे, ते सगळा पुढचा मुद्दा आहे। मात्र सदानंद दाते यांच्यातला IPS ऑफिसर, त्यांच्यामधला पोलीस अधिकारी हा त्यावेळेला पूर्ण जगाने पाहिला। आणि आणखीन एक सदानंद दाते यांच्याबद्दलची सगळ्यांना अभिमान वाटावी अशी ही बाब आहे की सदानंद दाते हे महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांसाठी आदर्श आहेत। कारण एका अत्यंत सामान्य कुटुंबातनं, पुण्यामधल्या एका गरीब कुटुंबातून पुढे आलेला हा मुलगा शिक्षण घेताना अत्यंत कठीण परिस्थिती होती, त्यानंतर ते IPS झाले आणि त्यांची संपूर्ण कारकीर्द आदर्शवत वाटावी। अत्यंत सॉफ्ट स्पोकन मानले जाणारे आहेत ते, मृदू आवाजामध्ये सगळ्यांशी बोलतात। मात्र शिस्तीची वेळ येते तेव्हा सदानंद दाते यांच्या तितक्याच कडक शिस्तीचे दाखलेही अवघ्या मुंबई पोलीस दलाला माहिती आहेत। अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आजपासून सूत्र हाती घेत आहेत। मावळत्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारतानाची ही दृश्य। महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यामध्ये सदानंद दाते यांचा जन्म झाला। सुरुवातीपासूनच अभ्यासाची अत्यंत आवड होती, पण हालाकीची आर्थिक परिस्थिती होती। पण शिक्षणाची आवड दांडगी असल्यामुळे त्यांनी आपलं शिक्षण कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सुरू ठेवलं। अमेरिकेमध्ये व्हाईट कॉलर आणि संघटित गुन्हेगारी संबंधात त्यांनी केलेला अभ्यास हाही महत्त्वपूर्ण राहिलाय। 1990च्या बॅचचे ते महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत। धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी त्यांची अवघ्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ओळख आहे।
एनआयएचे प्रमुख म्हणून ते उत्तम कामगिरी बजावत होते. आत्ताही ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख अशी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना त्या कार्यातून मुक्त करण्यात आले. मुंबईमध्ये जेव्हा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस या दहशतवादी हल्ल्याला अगदी समोरून तोंड देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सदानंद दाते यांचं नाव होतं. 2008 मध्ये राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं त्यांचा याच कार्यासाठी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. याशिवाय मुंबईमधील गुन्हे शाखेचे सह आयुक्त म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये त्यांची भूमिका मोलाची होती. सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक या पदी त्यांची वर्णी लागली आणि सीआरपीएफ मध्ये महानिरीक्षक म्हणून 2 वेळा त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा